अमरावती शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून मर्डर, हाफ मर्डर, विनयभंग, बलात्कार, चोरी यासारखे मोठे गुन्हे शहरात सातत्याने होत आहेत. यावर आळा घालण्यात यावा या संदर्भात पोलीस आयुक्त यांना माजी आमदार दाणे पाटील, प्रीती बंड यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केलं. या संदर्भात जनमत लाईव्ह न्यूजला माजी आमदार पाटील यांची विस्तृत प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी शहरात होत असलेल्या गुन्हेगारी संदर्भात चिंताही व्यक्त केली आहे. जिल्ह्यामध्ये व शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. त्या संदर्भात शिवसेना उभाटाचे माजी आमदार दाणे पाटील, प्रीतीताई बंड यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन सादर केले. गुन्हेगारी वाढल्या संदर्भात गेल्या काही दिवसापासून मर्डर, हाफ मर्डर, विनयभंग अशा अनेक प्रकारचे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात शहरात वाढला आहे. त्या विषयावर आता चिंता करण्याची गरज आहे आणि या विषयावर शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एक निवेदन सादर केलं. त्या संदर्भात आपल्यासोबत उपस्थित झाले आहे माजी आमदार बंडेराचे दाणे पाटील. काय असेल गुन्हेगारी अमरावती शहरामध्ये आणि या संदर्भात निवेदन दिलं आपण? निवडणुका झाल्या, उद्या शपथविधी होईल, परंतु जनतेच्या सुरक्षेचं काय? गेल्या वर्षभरामध्ये गुन्हेगारीचा ग्राफ अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढला. त्यासोबतच विशिष्ट राजकीय लोकांचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धवसा देतात आणि त्याच्यावरती खास करून कारवाई होत नाही. त्याचप्रमाणे गेल्या 2 महिन्याच्या आतमध्ये अमरावती शहरामध्ये 1 डझनपेक्षा जास्त खून झाले, मर्डर झाले. त्याच्यानंतर अकोले येथे झालेला जो खून आहे तो अत्यंत म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण करणारा होता. त्या परिसरातील लोकांना संरक्षण मिळावं, त्या ठिकाणी एखादी पोलीस चौकी किंवा लोकांची ड्युटी लावावी, त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावं, शाळेचे विद्यार्थी, कामावर जाणाऱ्या महिला पुरुष येतात जातात, त्यांना संरक्षण मिळावं आणि पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा याकरिता आम्ही निवेदन दिलं. त्यानंतर आमचे कार्यकर्ते संजय गवाडे यांना एका दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धवस दिली होती आणि म्हणून पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही निवेदन दिलं. शहरात अनेक प्रकारच्या धमकी असं महिलांना सुद्धा धमकावून किंवा ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार अमरावती शहरामध्ये होत आहे. त्या संदर्भात गुन्हेगारीचं स्तर अमरावती शहरामध्ये खूप खाली गेलेलं आहे. खोटे धंदे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे, त्याच्यामध्ये संरक्षण आहे त्यांना आणि पोलीस खातं नेहमी भिवून कारवाई करते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही तातडीने ही निवडणूक झाल्याबरोबर पाऊल उचललं. आज मंत्रिमंडळाचा समजा उद्या मुख्यमंत्री बनणार, विस्तारणार गृहमंत्रीवर, काय आपण गृहमंत्र्यांना या संदर्भात माहिती द्याल? ते पूर्वी पण गृहमंत्री होते. अमरावतीच्या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही आणि तो पुढे होईल असं वाटत नाही, पण तो होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर मला बडनेरा शहरातून 4-5 वेगवेगळ्या नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेले आहे, 4-5 रिपोर्ट झालेले आहे, परंतु त्यामध्ये कुठल्याही रिपोर्टवरती कारवाई करत नाही. त्यांना राजकीय संरक्षण आहे आणि तिचं सुद्धा भीतीचं वातावरण आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा मी ठाणेदारांना प्रत्यक्ष भेटायला जाणार आहे आणि ते 4-5 विषय घेऊन ते परत मी CP साहेबांकडे देणार आहे. गेल्या जी विधानसभा आहे निवडणूक झाली, यात अनेक राजकीय नेत्यांना सुद्धा, इतर पक्षाच्या नेत्यांना सुद्धा किंवा जे स्थानिक काही अपक्ष उमेदवार त्यांना धवसा देण्यात आल्या, धमक्या देण्यात आल्या, यावर अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यावरही कारवाई झाली नाही. चुकीच्या पद्धतीनं प्रचार झाला. प्रचार संपल्यानंतर अनेक लोक रॅलीसारखे फिरत होते. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पैशाचा वाटप होत होता, परंतु त्यावरती कुठलंही नियंत्रण नव्हतं. एकंदरीत भीतीचं वातावरण आहे. लोकशाही आणि घटना ही धोक्यामध्ये आलेली आहे आणि जनतेचं काय? उद्या शपथविधी होईल, पण विश्वासार्हतेचं काय? संपूर्ण लोकांना असं वाटते की ही संपूर्ण निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीनं मॅनेज होती, एक दबाव टाकण्यात आला आणि त्या पद्धतीनं ती जिंकण्यात सुद्धा आलेली. आपल्यासोबत जुळले होते बडनेराचे माजी आमदार आणि शिवसेना उभाटाचे नेते दाणेजी पाटील यांनी विचारात्मक असा विचार करून काल निवेदन दिलं. गुन्हेगारी शहरामध्ये वाढली आहे, मोठ्या प्रमाणात मर्डर झालेले आहे, विनयभंग होत आहे, धमकी वजा पत्र जात आहे, विधानसभेत अशा प्रकारचा वापर झाला, मात्र पोलिसांनी अजूनही काही कारवाई केली नाही. या संदर्भात काल शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा किंवा नेते सुद्धा, महिला यांनी काल निवेदन दिले. गृहमंत्री इतर संबंधित खात्यांना या संदर्भात पूर्ण माहिती देऊन साईनगरमध्ये अकोली रोडवर बाहेरील गुन्हेगारांनी येऊन इथे इस्माचे मुंडके कापून हत्या केली अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात शहरात होत आहे. त्यामुळे आळा घालण्यात यावा या संदर्भात जनमत लाईव्ह सोबत माजी आमदार दाणे पाटील हे बोलत होते. जनमत लाईव्ह न्यूज साठी अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.